भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना संपर्क करण्यात येतोय. अशात सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास याबाबत विचार करू अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया ठाकरेंच्या कल्याणमधील या नगरसेवकांनी दिली. कर्जतमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र शक्ती प्रदर्शन केलं आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि राष्ट्रवादीकडून मधुकर घारे यांच्या नेतृत्वात हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. सहेर शेख यांनी भाषणातील आपल्या विधानावर खुलासा केला. आपलं निवडणूक चिन्ह हिरव्या रंगाचं होतं, आपल्या हातात हिरवा आणि भगवा रंग आहे असं एमआयएम नगरसेविका सहेर शेख यांनी स्पष्ट केलंय. आपल्या विधानाला जातीय रंग देऊ नये असं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे. या भाईंदरमध्ये मराठी महापौराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी मराठी महापौर न झाल्यास मीरा भाईंदरच्या रस्त्यावर रक्त सांडेल असं वक्तव्य केले. याला मनसेकडून पाठिंबा देण्यात आला. तर मराठी महापौर नेमण्याच्या मुद्द्यावर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करीन अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली. विकास कामांसाठी केडीएमसीमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितलंय. स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असं राज ठाकरेंचे आदेश होते असं राजू पाटील यांनी संदीप देशपांडेंनी सांगितलंय. तर स्थानिक पातळीवर असे निर्णय होत असतात असं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलंय. कल्याण डोंबिवलीत 4 नगरसेवकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आलेत. त्यापैकी 4 नगरसेवक नवी मुंबई कोकण भवन गट स्थापनेवेळी अनुपस्थित होते. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोरे, स्वप्नाली खेने, राहुल कोठ हे नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे त्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई सुरू असल्याचं राऊत म्हणाले. एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या शिवसेनेच्या प्रस्तावाचा दावा संजय शिरसाटांनी फेटाळून लावला. आम्ही एमआयएमला कधी सोबत घेणार नाही असं शिरसाटांनी म्हटलंय. मालेगावसाठी एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव आला असून सत्तेसाठी शिंदेसोबत जाणार नसल्याचं जलील यांनी स्पष्ट केलं. समाधान सरवणकरांनी भाजपवर आरोप केले असून एका व्यक्तीकडे केले त्या आरोपांची माहिती घेऊ असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय. तसंच सरवणकरांनी माध्यमांसमोर बोलणं टाळलं पाहिजे अशा शब्दात साटमांनी कान टोचलेत. तर दुसरीकडे सरवणकरांच्या आरोपांची चौकशी केली जाईल असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. पराभवाचं दुःख आहे की वाटलेले पैसे परत मिळणार नाहीत याचं जास्त दुःख असल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी समाधान सरवणकरांना लगावला. भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं सांगण्यात येते. मात्र मुंबईत वेगळीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते समाधान सरवणकर यांनी भाजपवर आरोप केलेत. भाजपनं मदत न केल्यामुळेच मनपा निवडणुकीत आपला पराभव झाल्याचा दावा त्यांनी केला. तर भाजपमधील एका टोळीमुळे निवडणुकीत पराभव झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केडीएमसीमध्ये शिवसेना मनसे युतीवर माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले. सध्याच्या राजकारणाचं समीकरणांना महत्त्व देत नाही असं वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी केलं. केडीएमसीमध्ये शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिला. याबाबत पक्षप्रमुख बोलतील असं पेडणेकरांनी म्हटलंय. बाप तो बाप होता है, चिन्ह चोरलं, पक्षाने दरोडा टाकला, आमदार फोडले, खासदार फोडले, नगरसेवक पळवले, पदाधिकारी विकत घेतले, सरकारी यंत्रणा वाकवली, पोलीस बळाचा गैरवापर केला, घरगडी निवडणूक यंत्रणा, न्याय रोखला, अखेर सत्याचा विजय होतो. 65+6 71 नगरसेवक निवडून आणले. सत्य परेशान हो सकता है लेकिन मिट नहीं सकता. शून्यातून शिखराकडे मराठी माणसाच्या विश्वामुळे बॅनर मजकूर यावेळी छापण्यात आलेला आहे आणि हा बॅनर मातोश्रीच्या आवारात लगावण्यात आला. भिवंडीतील प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप उमेदवाराला अटक करा अशी मागणी बहुजन युथ पॅन्थर सेनेनं केलेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युथ पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे शिवसेना युतीनं उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेत. संजय राऊतांनी तातडीनं राज ठाकरेंची भेट घेत झालेल्या प्रकाराबाबत उद्धव ठाकरेंची नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. कल्याण डोंबिवलीचा निर्णय स्थानिक पातळीवर झाला असून राज ठाकरे अंधारात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. एकीकडे महापालिकांमध्ये महापौर पदावरून चुरस सुरू आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महापालिका राज्यातील 29 महापालिकांमध्ये 2869 नगरसेवक निवडून आलेत. आता त्यांच्या मानधनासाठी महापालिकांवर वार्षिक 40 कोटींचा भार पडणार आहे. याशिवाय दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावर वार्षिक 1,37,00,000च्या खर्चाची भर पडणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसलाय. नगरसेवक सरिता म्हस्के शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. सरिता म्हस्के मुंबईच्या वॉर्ड 157 मधून विजयी झाल्या. शिवसेना भवनातील बैठकीला सरिता म्हस्के गैरहजर होत्या. कल्याण डोंबिवलीत महापालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा हा भाजपसाठी धक्का मानायची अजिबात गरज नाही असं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसंच शहर विकासाच्या भूमिकेवर मनसे शिवसेनेसोबत येत असेल तर स्वागतच असल्याचं दरेकर यांनी सांगितलं.
कुख्यात गुंड अबू सालेम याला पॅरोल मंजूर केल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि पोर्तुगाल या दोन देशातील संबंधावर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून त्याला पॅरोल देऊ नये अशी मागणी राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात दिली आहे. बिजलीवासियांना पुनर्विकासाच्या माध्यमातून सुसज्ज घरे दिली जात असताना आता त्यांना भाडेवाढ मिळणार आहे. पुनर्विकासासाठी चाळी रिकाम्या करणाऱ्या रहिवाशांना आता महिन्याला 30,000 रुपये एवढं भाडं मिळणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडानं मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे भाडेवाढीची मागणी करणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार. मुंबईतील पोस्ट विभागाच्या खात्यात 200 बाईक्सचा समावेश होणार आहे. अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत या बाईक्स पोस्ट विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं माकपचं आंदोलन अखेर 3 महिने स्थगित करण्यात आलं आहे, अशी माहिती आमदार विनोद निकवलेंनी दिली आहे. तसंच मागील 7 तासांपासून आंदोलकांनी पालघरचे जिल्हाधिकारी यांच्यात बैठक सुरू होती. आगामी महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मीरा भाईंदरचा महापौर मराठीच व्हावा याकरिता मनसेनं महापालिकेवर आंदोलन केलं. तर आंदोलकांनी महिला पालिका सचिवांना निवेदन दिलं. निवड प्रक्रियेवेळी सामान्य मराठी नागरिकांच्या भावना लक्षात घेण्याचा आग्रह त्यांनी धरला. चालू शैक्षणिक वर्षातील 11वीची परीक्षा 1.5 महिन्यावर आलेली आहे. मात्र या वर्षाच्या प्रवेशाची विशेष फेरी नुकतीच पार पडलेली आहे. तर प्रवेश फेऱ्यांबाबत जनजागृती होत नसल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय शिक्षण विभागानं जाहीर केला. त्यामुळे पदोन्नतीसाठी इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. संबंधित पदांवर तात्पुरती पदोन्नती देणार नसल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं. राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेत शासनानं पवित्र प्रणालीच्या कार्यपद्धतीत सुधारणा केल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय शिक्षण विभागानं जाहीर केला. त्यामुळे जुने नियम रद्द होऊन नव्या सुधारित तरतुदी लागू होणार आहेत. बदलापुरात मागी गणेशोत्सवानिमित्त स्टेशनपाडा राजाचं मंगळवारी आगमन झालं. यावेळी बाप्पाच्या आगमनासाठी बदलापूरकरांनी उपस्थिती लावली होती. यंदा या गणेशोत्सवाचं 58वं वर्ष आहे. तर उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा साकारण्यात आला. डोंबिवलीतील माऊली प्रारंभ इमारतीसमोर जागा मालकानं रस्ता बंद केला. रस्ता बंद केल्यानं 115 कुटुंबियांना मनस्ताप झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मेट्रो 7च्या मार्गिकेसाठी भुयारी जलवाहिनी वळवण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय. त्यामुळे 22 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पाणी कपात करण्यात येणार आहे. ऐन मागी गणेशोत्सवाच्या आठवड्यात ही कपात केल्यानं नागरिकांची गैरसोय होते. एसटी महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मोबाईल ॲपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत या ॲपद्वारे 24,48,000 तिकिटांची विक्री झाली. त्यातून एसटी महामंडळाला 116,35,00,000 रुपयांचा महसूल मिळाला. मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली. 12 तासाच्या कारवाईत 5,800 तिकीट नसलेले प्रवासी पकडलेत. मध्य रेल्वेनं 750 तिकीट तपासणीत तैनात केले. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचं दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्याकडून ही मेट्रो सुरू करण्यासाठी अंतिम CMRS प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे आता MMRD उद्घाटनासाठी मुहूर्त मिळताच मेट्रो 9 आणि मंडाळे ते DN नगर मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू केला जाणार. मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं असमाधान व्यक्त केलं. शहरातील वाढतं वायू प्रदूषण आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी न्यायालयानं 23 जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली. मुंबई उच्च न्यायालयानं 20 शहर वॉर्ड अधिकाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त यांनी वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल या नोटिसा बजावलेल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये जेसीबीने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. टेंभूर इथं LPG सिलेंडरच्या टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. BD पाटील मार्ग इथं ही घटना घडली आहे. टँकर रेल्वे रुळावर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मीरा भाईंदरमधील ट्रेस युनिक कॅसल इमारतीच्या 8व्या मजल्यावर पडून सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाण्याची टाकी साफ करताना तोल जाऊन सफाई कामगाराचा मृत्यू झाला आहे. कल्याण शुळे रोड इथं सोनारपाडा भागात CNG गाडीनं पेट घेतला. गॅरेजमध्ये गाडीचं काम सुरू असताना अचानक पेट घेतला. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा कारचं मोठं नुकसान झालंय. गॅरेजच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवलं.